एका तरुण डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आयुष्य संपवलं, पण तिच्या मृत्यूनंतर सुरू झाला आहे एक नवा अध्याय, प्रश्नांचा, संशयाचा आणि न्यायाचा लढा. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा आदरला आहे. 24 ऑक्टोबर साताऱ्यातील फलटणमधील एका हॉटेलमध्ये फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. घटनेनंतर पोलिसांनी रूम उघडली आणि त्यांना सापडली सुसाईड नोट. ती सुसाईड नोट कुठे लिहिलेली होती माहितीये? डॉक्टरच्या स्वतःच्या हातावर. त्या हातावर लिहिलेलं होतं, PSI गोपाळ बदने यांनी माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला. प्रशांत बनकर यांनी मानसिक छळ केला. ह्याच त्या काही ओळी ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं. या आरोपानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रशांत बनकरला पुण्यातील एका फार्म हाऊसवरून ताब्यात घेण्यात आलं, तर दुसरा आरोपी PSI गोपाळ बदने काही काळ फरार होता. सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सांगितले की पीडित डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात काही वैयक्तिक संबंध होते, जे नंतर ताणले गेले. तपासात त्यांच्या चॅटिंग आणि वादाचे पुरावेही मिळाले आहेत. पोलिसांनी हॉटेलचा DVR, रूम बुकिंग रेकॉर्ड आणि सर्व कॉल डेटा जप्त केला आहे. तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरुणीने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांच्या नावाचा उल्लेख केलेला होता. दोघांनी शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे समोर आले आहे. काल प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर शनिवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी आत्मसमर्पण केले. गेल्या काही तासांपासून गोपाळ बदने फरार होता. पोलीस त्यांच्या मागावर होते आणि त्यांचं शेवटचं लोकेशन पंढरपुरात आढळलं होतं. मात्र शनिवारी रात्री गोपाळ बदने स्वतःहून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं असून कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना गोपाळ बदने म्हणाला, मी प्रामाणिक व्यक्ती आहे. कोर्ट जो निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. माझा कोर्ट आणि पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे. दरम्यान प्रशांत बनकरलाही कोर्टाने 4 दिवसाची पोलीस कोठडी पाठवलं आहे. आता दोघांच्या चौकशीतून पोलिसांना कोणती नवीन माहिती मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. डॉक्टरच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी तिच्या कुटुंबियांनी मोठा खुलासा केला. हातावरची सुसाईड नोट ही डॉक्टरने स्वतः लिहिलेली नाही, ती कुणीतरी दुसऱ्याने लिहून ठेवलेली आहे आणि त्यात खाडाखोड करण्यात आली आहे. डॉक्टरची बहीण म्हणाली, आमच्या बहिणीची खरी सुसाईड नोट गायब केली आहे. तिने आधीच एक पत्र लिहून ठेवले होते, ज्यात सगळ्यांची नावे होती. पण ती नोट कुठे गेली? हा आरोप जितका गंभीर आहे तितकाच तो तपासाला नव्या दिशेने घेऊन जातो. डॉक्टरच्या बहिणीने आणखीन गंभीर गोष्टी सांगितल्या. तिला वारंवार खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी दबाव आणला जात होता, पण ती चुकीचं काम करायला तयार नव्हती. ती म्हणायची, मी सत्याचं पालन करीन. आमच्या बहिणीला चुकीच्या पद्धतीने अडकवलं गेलं. तिला खोट्या गोष्टींसाठी वापरायचं होतं. ती मान्य करत नव्हती, म्हणून तिला संपवलं. डॉक्टरच्या वडिलांचा आवाज थरथरत होता, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांनी माझ्या मुलीला संपवलं त्यांना फाशी झाली पाहिजे. तो एक वडिलांचा आक्रोश होता, ज्यात दुःख, संताप आणि न्यायाची मागणी होती. पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सांगितले की डॉक्टर आणि बनकर यांच्यातील संबंध, वाद आणि मानसिक तणाव या गोष्टी तपासात स्पष्ट झाल्या आहेत. PSI गोपाळ बदनेंचा नेमका सहभाग काय होता हेही तपासात आहेत. संपदाचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. म्हणजेच पोलिसांचं मत आहे की ही आत्महत्या आहे, पण तिच्या मागचं कारण अत्यंत गुंतागुंतीचं आहे. डॉक्टरांच्या सहकार्यांनी आणि मेडिकल असोसिएट्सनी एकच प्रश्न विचारला, जर सत्य बोलणाऱ्यालाच दबावाखाली आणलं जात असेल तर मग आपण कुठे सुरक्षित आहोत? एका डॉक्टरला खोटं बोलायला भाग पडणारी व्यवस्था आपल्याला संरक्षण देऊ शकेल का? संपदा मुंडे गेली, पण तिच्या हातावर लिहिलेल्या त्या काही ओळी अजूनही प्रश्न विचारतात. ही माझी लेखणी आहे का की कुणा दुसऱ्याची? मी खरंच हार मानली होती का की मला हार मानायला भाग पडलं गेलं? आज तपास सुरू आहे. सत्य कदाचित समोर यायला वेळ लागेल, पण संपदाचं नाव आता फक्त एका फाईल मधला केस नंबर राहिलेला नाही. पण पुढच्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा.